हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी चमचमीत आणि चविष्ट अशी भरली ढोबळी मिरची किंवा सिमला मिरची कशी करायची ते पाहणार आहे. याच्यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. बिना पाणी घालता आपण एकही पाण्याचा थेंब घातलेला नाही. एकदम चमचमीत अशी तेलावर छान अशी परतून छान अशी तेलामध्येच ही बनवलेली आहे. बघू शकताय सिमला मिरची. नक्की या पद्धतीने करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम मी पाव किलो सिमला मिरची घेतलेली आहेत या पद्धतीने छोट्या छोट्या. आता त्याच्यामध्ये त्याचं मधला भाग आपण काढून घेणार आहे. वरचं असं काढून घ्यायचं, आतलं त्याचं मधला भाग सगळा आपण काढून घेतलेला आहे. बघू शकताय. आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सुरुवातीला मी सिमला मिरची, ढोबळी मिरची. आता याच्यासाठी वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 वाटी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता हे वाटण करून घेऊया. इथे बघू शकता हे वाटण करून घेतलेलं आहे. आता आपण इथे ढोबळी मिरचीमध्ये मसाला भरणार आहे. त्यासाठी इथे आता बघा वाटण आपण इथे काढलेलं आहे प्लेटमध्ये. त्यामध्ये इथे 5 ते 6 चमचे होईल एवढं मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला इथे धनेपूड घालून घेते मी. चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मी 1 ते 1.5 चमचा धनेपूड घातलेले आहे. इथे पाव चमचा मी हळद घातलेली आहे आणि 1 ते 1.5 चमचा इथे मी लाल तिखट घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला. भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. थोडंसं 2 चमचे कच्चं तेल घालते यामध्ये, म्हणजे छान असं मिक्स करून याला बांडी छान येतं. इथे बघू शकता यामध्ये अजिबात आपण पाणी किंवा घातलेलं नाही. शिजताना पण पाणी घालणार नाही. इथे छान असं हे मसाला तयार झालेला आहे. आता आपण इथे मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे. इथे बघू शकता या पद्धतीने मी भरून घेते. दाबून असं आपल्याला भरून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी या पद्धतीने असं दाबून भरते बघा. छान असं म्हणजे तेलामध्ये परतताना यातला मसाला बाहेर येणार नाही. असं थोडंसं दाबून भरायचं. असं भरपूर असं भरून दाबायचं. छान लागतात बघा. मसाला असा भरून भरून आपण ह्या मिरची घेतलेले आहेत, दाबून भरलेले आहेत बघा. मस्त सगळ्या मिरच्या भरलेल्या आहेत. आता फोडणी देणार आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा जिरे, पाव चमचा इथे मी मोहरी घातलेली आहे. छान अशी मोहरी जिरे तडतडलेले आहे. छान चव लागते बघा. असं छान तडतडलं की इथे त्यामध्ये 7 ते 8 इथे मी कढीपत्त्याचे पाने घातलेले आहेत. कढीपत्ता पण छान असा तडतडलेला आहे, परतलेला आहे. त्यामध्ये सिमला मिरची घालायची आणि परतून घ्यायची 2-3 मिनटं. तेलामध्ये अशी परतून घ्यायची. छान चव लागते भाजीला. ही मिरची बघा अशी तेलामध्ये परतून घेतली की छान चव लागते आणि मस्त लागते बघा. असं 2-3 मिनटं ही मिरची मी परतून घेतलेली आहे तेलामध्ये. आता राहिलेला मसाला पण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. इथे मसाला मी वरून घालते बघा आणि मसाला घालून मी मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 2-2 मिनिटांनी असं तेलामध्येच हे परतून घ्यायचं आहे. ही मिरची बघा अशी तेलामध्ये परतून घेतली की छान चव लागते आणि मस्त लागते बघा. असं 2-3 मिनटं ही मिरची मी परतून घेतलेली आहे तेलामध्ये. आता राहिलेला मसाला पण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. इथे मसाला मी वरून घालते बघा आणि मसाला घालून मी मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 2-2 मिनिटांनी असं तेलामध्येच हे परतून घ्यायचं आहे. मसाला घालून मी मिक्स करून घेतलेला आहे. 2 मिनटं याच्याबरोबर परतून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची, नाहीतर मसाला लागू शकतो, जळू शकतो बघा. थोडं इथे याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं हे असंच एका साईडने छान भाजून घ्यायचं आहे. म्हणजे भाजून घ्यायचं, छान परतून घ्यायचं बघा. एक साईडने छान भाजली की दुसरी साईड पलटी करून आपल्याला चांगल्या अशा तेलामध्येच परतून घ्यायच्या आहेत. म्हणजे छान ह्या वाफेवरच चांगल्या शिजल्या जातात आणि मस्त परतल्या जातात बघा. खरपूस अशा मस्त लागतात बघा. सगळ्या साईडने खरपूस छान भाजल्या जातात आणि परतल्या पण जातात छान अशा बघा. वाफेवर छान मऊ शिजतात बघा. मस्त छान चव लागते बघा. असं बिना पाणी घालता शिजवून घेतले की नंतर आणि 2 मिनिटांनी आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्या साईडने ही छान अशी बघा भाजली जाते बघा. छान अशी परतली जाते बघा. इथे बघा सगळीकडून ज्या साईडने कच्ची असेल त्या साईडने असं आपल्याला परतून घ्यायचे आहेत. बघू शकताय एका साईडने छान परतलेले आहेत. अशाच मी झाकून नंतर परतून छान अशा या वाफवून घेणार आहे बघा. मस्त अशा बघा. इथे बघू शकताय 8 ते 10 मिनिटांनंतर इथे बघू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे. सगळ्या छान परतलेल्या आहेत बघा. आपल्या मिरच्या मस्त सगळ्या साईडने खमंग खरपूस अशा झालेल्या आहेत. बघू शकताय मसाला पण छान असा
याचा झालेला आहे बघा. मस्त लागतो बघा खरपूस असा भाकरी बरोबर. वरून थोडीशी मी कोथिंबीर घालते, मिक्स करते बघा. छान अशी ही मिरची आपली बिना पाण्याची चविष्ट चमचमीत तयार झालेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त अशी ही मिरची तयार झालेली आहे. नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने चमचमीत अशी बिना पाणी घालता भरली सिमला मिरची किंवा ढोबळी मिरची नक्की बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तुमची पण ही एकदम चविष्ट आणि मस्त होणार आहे बघा. आणि झटपट बनते बघा, वेळ लागत नाही. बघू शकताय तुम्ही झटपट अशी आपली बिना पाणी घालता एकदम मस्त अशी खरपूस खमंग अशी आपली ढोबळी मिरची तयार झालेली आहे. सिमला मिरची सुकी अशी भरलेली छान तयार झालेली आहे. नक्की एकदा या पद्धतीने मी तुम्ही बनवून बघा. मस्त अशी सगळ्या साईडने बघा छान अशी भाजलेली आहे, छान अशी शिजली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या पद्धतीने तुम्ही ढोबळी मिरची नक्की बनवून बघा. खमंग चमचमीत अशी मस्त. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.